चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं बार्टी स्कॉलरशिप थ्रू सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरावा किंवा विकल्प कसा निवडावा याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती आणि सारथी एज्युकेशन अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी सारथी एज्युकेशन हा विकल्प निवडतील अशा विद्यार्थ्यांना सारथी एज्युकेशन काय काय प्रोव्हाइड करणार आहे याबद्दलचा डिटेल हा व्हिडिओ असणार आहे। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। बघा, आता ज्या विद्यार्थ्यांचं बार्टी थ्रू सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरत असताना पसंती क्रमांक 1 सारथी एज्युकेशन टाकावा, कारण सारथी एज्युकेशन भरपूर फॅसिलिटीज तुम्हाला या केसमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। सगळ्यात सुरुवातीला फॉर्म कसा भरावा, तर तुमचा जो काही ईमेल आयडी असेल आणि त्याचा पासवर्ड असेल जो तुम्ही मेन्शन केला असेल बार्टी थ्रू, तर तो वाला टाकून लॉग इन करून घ्यावं। लॉग इन केल्यानंतर इथं तुमच्या पूर्ण डिटेल्स येतील, इथं तुमच्या ज्या काही डिटेल्स असतील त्यावाले डिटेल्स येतील। एकदा ते क्रॉस चेक करावे की आपल्या डिटेल्स बरोबर आहे का। डिटेल्स बरोबर असल्यानंतर पसंती क्रमांक निवडत असताना असे मल्टिपल इन्स्टिट्यूटचे नाव तुम्हाला त्या केसमध्ये दिसतील, मल्टिपल इन्स्टिट्यूटचे। मग मल्टिपल इन्स्टिट्यूट पाहत असताना इथं वेगवेगळे इन्स्टिट्यूटचे नाव दिसत आहे। मग त्यामध्ये आपल्या सारथी एज्युकेशनचं नाव आहे सारथी लर्निंग सेंटर म्हणून, सारथी लर्निंग सेंटर। तर या सारथी लर्निंग सेंटर औरंगाबाद इथे एकंदरीत प्रायोरिटी नंबर सारथी लर्निंग सेंटर औरंगाबाद इथं प्रायोरिटी नंबर 1 ला क्लिक करावं। त्यानंतर बाकीचे ज्या काही प्रायोरिटी तुम्हाला द्यायचे असेल तुमच्या हिशोबाने प्रायोरिटी नंबर 2, प्रायोरिटी नंबर 3, 4 कोणत्या इन्स्टिट्यूट द्यायचं तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता। प्रायोरिटी नंबर 1 सारथी एज्युकेशनला द्यावं। दिल्यानंतर पुढे तुम्हाला इकडे हे बघा सारथी एज्युकेशन प्रायोरिटी नंबर 1, बाकी तुम्ही 2, 3, 4, 5 नेमकं कशाला दिले तर त्या हिशोबाने तुमचे इन्स्टिट्यूटचे नाव दिसतील। आणि हे सगळं केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या मेलवर एक ओटीपी आणि मोबाईलवर एक ओटीपी असे 2 ओटीपी येतील। मेलवर आलेला ओटीपी इथं टाकून तो व्हेरीफाय करायचा आहे, मोबाईलवर आलेला ओटीपी SMS द्वारे आलेला ओटीपी इथं टाकून तो वाला व्हेरीफाय करायचा आहे। ही वाली प्रोसेस व्हेरीफाय करून घ्यायची। करून घेतल्यानंतर इथं तुमचं डिटेल येईल, तुम्ही जो फॉर्म भरलाय त्या फॉर्म बद्दलची डिटेल माहिती इथं येणार आहे की बाबा एकंदरीत तुमचं नाव काय, PRN नंबर काय आणि सोबत सोबत आपला प्रेफरन्स नंबर 1 सारथी लर्निंग सेंटर आणि बाकीचे प्रेफरन्स तुम्हाला दिसतील। त्याच्यानंतर सबमिट करून टाकावा। अशा पद्धतीने तुमचा फॉर्म फिल होईल। आता सर सारथी एज्युकेशन, अबाउट सारथी एज्युकेशन किंवा सारथीचाच प्रेफरन्स पहिला का द्यावा, सारथी आम्हाला असं काय प्रोव्हाइड करील जेणेकरून आम्ही सारथीचा प्रेफरन्स पहिला द्यावा। तर सारथी भरपूर फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करील। जसं की आपण एकंदरीत पाहिलं, सगळ्यात पहिल्यांदा सारथी एज्युकेशन निवडण्यामागचं पहिलं महत्त्वाचं रिझन म्हणजे नंबर ऑफ सिलेक्शन। दरवर्षी सारथी एज्युकेशन मधून मल्टिपल सिलेक्शन होत आहे। 2025 या एका वर्षामध्ये 1700+ सिलेक्शन सारथी एज्युकेशन म्हणून झालेले, 1700 पेक्षा जास्त सिलेक्शन 2025 मध्ये सारथी एज्युकेशन म्हणून झाले। 2024 मध्ये 1300+ असेल, 23 मध्ये 1000+ असेल, म्हणजे मागच्या 3 वर्षापासून कन्सिस्टंट 1000+ सिलेक्शन सारथी एज्युकेशन देते। म्हणजे त्या प्रकारची क्वालिटी टीम सारथी एज्युकेशन कडे आहे, म्हणून तुम्ही पहिला प्रेफरन्स त्या केसमध्ये सारथी एज्युकेशन निवडावा। सर रिझल्ट सोबत जर मी थोडंसं पुढे गेलो, आम्ही पहिला प्रेफरन्स दिल्यानंतर आम्हाला कोणकोणते सब्जेक्ट इथे शिकवले जातील तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, किंवा जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर मध्ये झालंय अशा विद्यार्थ्यांसाठी ॲग्रिकल्चर हा एक सब्जेक्ट या केसमध्ये शिकवला जाईल। तर हे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला त्या केसमध्ये शिकवले जातील, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA आणि ॲग्रिकल्चर। हे एकंदरीत 5ही विषय ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला, नॉन ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला 4ही विषय डिटेलमध्ये शिकवले जातील। ज्या पद्धतीने रेग्युलर बॅचच्या मुलांना फीस भरून जे विद्यार्थी लेक्चर करतायत त्यांना ज्या सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात त्या सगळ्या फॅसिलिटी बार्टी थ्रू येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण सारथी एज्युकेशन कडून प्रोव्हाइड केल्या जातील। बघा याच्या सोबत फॅकल्टीज कोण कोण असतील, सर रेग्युलर बॅचला वेगळ्या फॅकल्टी आणि बार्टी थ्रू आलेल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या फॅकल्टी असतील का, तर असं अजिबात नाही। ज्या फॅकल्टी रेग्युलर बॅचला असतील त्याच फॅकल्टी एकंदरीत बार्टी थ्रू आलेल्या विद्यार्थ्यांना असतील। मग क्वांट शिकवण्यासाठी इतर राहुल मिसाळ सर असतील, रिझनिंग शिकवण्यासाठी ज्ञानदेव वराडे सर आहे, इंग्लिश शिकवण्यासाठी खलीद अहमद सर आहे, जनरल अवेअरनेस शिकवण्यासाठी मी स्वतः म्हणजे अक्षय चोळके असेल। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर म्हणून झालंय अशांना ॲग्रिकल्चर शिकवण्यासाठी सिद्धेश्वर कोंगे सर त्या केसमध्ये असतील। तर हे सगळे फॅकल्टीज तुम्हाला ते सब्जेक्ट प्रॉपर सब्जेक्ट शिकवतील। आता येतं फीचर्स कोणकोणते भेटतील, जे विद्यार्थी बार्टी थ्रू ऍडमिशन घेतील अशांना फीचर्स कोणकोणते भेटतील। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही फीचर्स AA सिरीज बॅच सारथी चालू होती ऑफलाईनची, त्यांना जे फीचर्स भेटतात ते सगळे बार्टी थ्रूच्या विद्यार्थ्यांना भेटतील। म्हणजे कंप्लीट ऑफलाईन बॅच भेटेल, ऑनलाईन लेक्चरचा ऍक्सेस पण भेटेल, म्हणजे ह्या ऑफलाईन सोबत तुम्हाला ऑनलाईनचा ऍक्सेस पण भेटेल।
पर्सनल अटेंडन्स एव्हरी स्टुडंट्सला असेल, पर्सनल अटेन्शन प्रत्येक स्टुडंट्सला असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला भेटेल, प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या सगळ्याच गोष्टींची तयारी करून घ्यायला येईल. सगळे प्रिंटेड बुक डिटेल सोल्युशन्स तुम्हाला त्या केसमध्ये भेटतील, म्हणजे सगळ्या विषयांची पुस्तके सुद्धा तुम्हाला भेटतील. पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, फ्री स्टडी रूम असेल, व्हॅलिडिटी सगळ्या गोष्टींची 1 वर्ष असेल, मेंटरशिप प्रोग्राम त्या केसमध्ये फ्री असेल, एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज तुमच्याकडे करून घेतल्या जातील, क्लासची बॅग भेटेल, क्लासचा टी शर्ट भेटेल. ज्या फॅसिलिटीज रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना भेटताय अशा सर्व फॅसिलिटीज बार्टी थ्रू सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना भेटतील. सर्वच्या सर्व फॅसिलिटीज बार्टी थ्रू सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना भेटतील. तर ह्या सर्व फॅसिलिटी याच्या सोबत सर आम्हाला काय भेटेल, या सगळ्यांसोबत बघा, मी तुम्हाला हे सांगितले, ऑनलाईन ऑफलाईन बॅच असेल, ऑनलाईन टेस्ट असेल, इंटरव्ह्यू पर्सनल काउन्सिलिंग असेल, रीडिंग रूम तुम्हाला असेल, स्टडी रूम तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, 6 महिन्यासाठीची स्टडी रूम त्या केसमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल, क्लासचा टी शर्ट भेटेल, क्लासची बॅग भेटेल, यावाल्या सगळ्या गोष्टी भेटेल. 6 महिन्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्टडी रूम सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाईल जे विद्यार्थी बार्टी थ्रू ऍडमिशन घेत आहे. ह्या 5 विषयांचे पुस्तकं आहे, ज्यांचं ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशन त्यांना 5 विषयांची पुस्तकं, ज्यांचं नॉर्मल ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 4 विषयांची पुस्तकं या थ्रू प्रोव्हाइड केल्या जातील. बाकीचं तुम्हाला ऑनलाईन बॅचचा ऍक्सेस सुद्धा सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर ऑनलाईन बॅचचा ऍक्सेस भेटेल. इथं तुम्हाला ते ऍक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. आपला टेलिग्राम चॅनल आहे सारथी एज्युकेशन नावाचं, ज्याच्यावर 57,000पेक्षा जास्त विद्यार्थी जोडले गेलेले, असं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. युट्यूब वाला मुद्दा जर आपण पाहिला, 1.31 लाख म्हणजे जवळपास 1,30,000 स्टुडंट्स युट्यूबला पण जॉईन झालेले. तर तो त्यावेळेला केसमध्ये हे युट्यूब चॅनल पण तुम्ही जॉईन करून आत्ताच ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे त्या गोष्टीचा फायदा होईल. अधिक माहिती तुम्हाला याच्या संदर्भात जर काही माहिती लागत असेल तर इथं हा एक नंबर आहे, 96 37 63 94 44. गणेश सावंत सरांचा हा वाला नंबर आहे. तर तुम्ही नंबरवर कॉल करू शकता. तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी आल्या किंवा अजून तुम्हाला वेगवेगळ्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही ह्या नंबरवर त्या केसमध्ये कॉल करू शकता. म्हणून फॉर्म भरताना न चुकता पहिला प्रेफरन्स हा बार्टीच्या विद्यार्थ्यांनी सारथी एज्युकेशन याला किंवा सारथी लर्निंग सेंटर हा सिलेक्ट करा, जेणेकरून आपल्याला कमी काळामध्ये लवकरात लवकर यश भेटू शकतं. चांगली क्वालिटी टीचिंग, क्वालिटी स्टडी मटेरियल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सारथी एज्युकेशन प्रोव्हाइड करेल. म्हणून सर्वांनी पहिला प्रेफरन्स हा सारथी एज्युकेशनचा द्यावा. तर चालेल, आपण इथे थांबूया, भेटूया आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये. धन्यवाद.